सत्य, ठळक व निर्भीड सक्षम न्यूज. जतसह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूजला सबस्क्राईब करा. सक्षम न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. सध्या शेगाव जिल्हा परिषद गटामध्ये आज आपण इथं कुंभारी गावात आलो आहे. काही प्रमुख कार्यकर्ते कुंभारीतील आपल्यासोबत आहेत. त्यांना विचारूया की काय सध्या परिस्थिती सध्या मतदारसंघात चालू आहे. नमस्कार, काय नाव आपलं? DB माळी माझं नाव. मी पूर्वीपासून ह्या काँग्रेस पक्षामध्ये अतिशय तळमळीनं काम केलेलं आहे. सांगोलकर आणि पक्का मालक कैलासवासी प्रकाश भोसले हे जिल्हा परिषदचे आणि पंचायत समितीचे पहिले निवडून आलेले कार्यकर्ते काँग्रेसचे. आत्तापर्यंत या कुंभारी गावामध्ये 20 वर्ष कंटिन्यू जिल्हा परिषद सदस्य राहिला ते काँग्रेसचा आहे. आणि अशा पद्धतीनं आता तरुण आमची जी बॉडी आहे राजकारणातली जरा ढवळढवळ इकडे तिकडे उचलायचं तिकडे इकडे उचलायचं पोराने कुणीही काही ऐकलं आहे. चांगल्या कष्टानं आणि चांगल्या मेहनतीनं ते काँग्रेसमध्ये आलेले आहेत. आणि ह्यात सांगोलकर साहेबांचा आणि मॅडम पक्षाच्या ज्या वाटा होत्या त्या सगळ्या आमच्या तरुण पोरांनी तुंबलेत आणि सगळा लोंढा सगळा हा काँग्रेसकडे आला आहे. त्यामुळं वातावरणात बदल झाला आहे. आता एकच निश्चय आहे, वारं फिरलं आमचं ठरलं काँग्रेसलाच जायचं. आता सध्या स्वर्गीय भोसले साहेब सध्या हयातीत नाही आहेत. हो नसते. त्यांचा मुलगा सध्या भाजपमध्ये काम करतोय. या मतदारसंघात त्यांचा काय प्रभाव आहे? प्रभाव नाही म्हणता येणार नाही, कारण मालकांचं एवढं कष्ट आहे या म्हणजे ह्या गावावर ह्या गटाला चांगलं वरदान आहे. पण दुर्दैवाने ते निघून गेलेत. त्यांच्या पाठीमागं काही ठराविक व्यक्तींनी त्यांना भुलवून भूलथापा देऊन दुसऱ्या पक्षातनं प्रवेश घ्यायला भाग पाडलेला आहे. पण त्याच्या पाठीमागचे आम्ही कार्यकर्ते हे सगळे मालकांचे जे कार्यकर्ते होते ते सगळे आम्ही सध्याच्याला काँग्रेसमध्ये आणि काँग्रेसमध्ये आणखी वाढ झालेली आहे. त्यामुळं आम्हाला आमच्या गावात कुंभारी गावात जास्त काळजी करण्याचं कारण नाही. निवांत सध्या काय कुंभारी गावात काय परिस्थिती चालू आहे सध्या? कुंभारी गावात एक नंबरची परिस्थिती आहे. नेतं तेवढं त्या दुसऱ्या पक्षात गेल्यात. जनता खालची कुठेही गेलेली नाही आणि ती मतातून दिसणार आहे. वाळीखिंडी सोसायटीचे माजी चेअरमन तानाजी शिंदे आपल्यासोबत आहेत. त्यांना विचारूया की काय सध्या मतदारसंघात काय परिस्थिती आहे. नमस्कार. नमस्कार. बोला. सध्या या मतदारसंघाची परिस्थिती जर बघितली तर पूर्णतः भाजपच्या विरोधात वातावरण तयार झालं आहे. याला एकच कारण, या मतदारसंघाचं ज्यांनी 30 वर्ष प्रतिनिधित्व केलं ते पक्का मालक, त्यांनी काँग्रेस या तळागाळापर्यंत रुजवली, वाढवली, पक्ष नावारूपाला आणला. पण त्यांचे वारसदार आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या काही लोकांनी हा पक्ष विसर्जित करण्याचा जो निर्णय घेतला तो निर्णय ह्या मतदारसंघातील लोकांना रुचलेला नाही. त्यामुळं आता जे या पक्षाचे उमेदवार आहेत सांगोलकर मालक यांचा मोठा दांडगा जनसंपर्क आहे. गेली 40 वर्षे ते व्यवसायाच्या माध्यमातून आणि राजकारणाच्या माध्यमातून लोकांच्या संपर्कात असतात. त्यामुळं जनतेने जी निवडणूक हातात घेतलेली आहे त्यामुळे या मतदारसंघात दोन्ही पंचायत समितीचे उमेदवार आणि जिल्हा परिषदेचे उमेदवार यांचा 100% विजय निश्चित. मी शेगाव पंचायत समिती गणातून पंचायत समिती निवडणुकीसाठी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. पण पक्षाने शेगावचा उमेदवार साहेबरावदादा विठ्ठलराव शिंदे यांना उमेदवारी दिली. मी पक्षाच्या हितासाठी माझा अर्ज पाठीमागं घेऊन मी प्रकाश मालकांचा कार्यकर्ता 2002 पासून मी त्यांचा कार्यकर्ता आहे आणि त्यांच्या पश्चात पक्षाचं काम करणं हे माझं ध्येय असून ह्यासाठी मी काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिला.